संसदेचं अधिवेशन सुरू होऊन आठवडा उलटलाय, पण या आठवड्यात संसदेपेक्षा जास्त चर्चा एका वेगळ्याच गोष्टीची होताना दिसतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्यानं जनतेसमोर दिसत आहेत. कधी भाषणांच्या माध्यमातून मोदी जनतेसमोर येत आहेत, कधी रील्सच्या माध्यमातून येत आहेत, कधी वेगवेगळ्या सरकारी कार्यक्रमांच्या माध्यमातून ते स्वतः सरकारची बाजू मांडताना दिसत आहेत. पण या सगळ्यात एक नाव मात्र आश्चर्यकारकरित्या गायब आहे आणि ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं. हे तेच अमित शहा आहेत का ज्यांना नरेंद्र मोदींचे सर्वात विश्वासू सहकारी, संकटमोचक आणि भाजपचे चाणक्य म्हटलं जातं? मग संसदेचं अधिवेशन सुरू असताना, सीजेपी आंदोलनामुळे दिल्लीतलं वातावरण तापलेलं असताना, हजारो नाही लाखो आंदोलक संसदेकडे धडकलेले असताना आणि विरोधक केंद्र सरकारवर चौफेर हल्ला करत असताना अमित शहा नेमके कुठे होते? त्यांच्या अनुपस्थितीचा, त्यांच्या गैरहजेरीचा अर्थ काय काढायचा? हा केवळ योगायोग होता की यामागे एखादी मोठी राजकीय रणनीती होती? भाजपमध्ये काहीतरी बदलतंय का? वरिष्ठ पातळीवर नेतृत्व बदल होण्याच्या काही गोष्टी होत आहेत का? मोदी आणि अमित शहा यांच्या नात्यामध्ये पूर्वीसारखी केमिस्ट्री राहिली नाहीये का? की उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ही संपूर्ण लढाई एकट्यानं लढण्याचा निर्णय घेतला? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीला अजून 3 वर्ष बाकी आहेत आणि त्याच वेळेला भाजपमध्ये मोदींनंतर कोण या प्रश्नाची सुरुवात झाली. कशी काय झाली? का झाली? राजकारणात अनेक गोष्टी बोलल्या जात नाहीत, त्या फक्त घडत असतात आणि त्या घडामोडींचा अर्थ लावावा लागतो. आपण बघितलं असेल गेल्या काही दिवसात जे चित्र दिसलं त्याने अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. सीजेपी आंदोलनामुळे केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण झालेला होता. संसदेत विरोधक आक्रमक होते. दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलन होत होतं. हजारो विद्यार्थी दिल्लीत जमलेले होते. घोषणाबाजी सुरू होती. अशा वेळी सर्वात जास्त सक्रिय असायला हवेत ते देशाचे केंद्रीय गृहमंत्री, कारण कायदा आणि सुव्यवस्था ही त्यांची थेट जबाबदारी आहे. पण आश्चर्य म्हणजे या संपूर्ण प्रकरणात, या संपूर्ण वेळी अमित शहा हे जवळजवळ दिसलेच नाहीत. ना त्यांनी आक्रमक भूमिका घेतली, ना त्यांनी राजकीय आघाडी सांभाळली, ना ते संघर्षाचे चेहरा बनले. भाजपचे कार्यकर्ते मात्र सोशल मीडियावर मोठाबाई मोठाबाई म्हणत राहिले, पण प्रत्यक्षात मोठाबाई अमित शहा हे मैदानात उतरलेले दिसले नाहीत. आता हेच ते अमित शहा आहेत ज्यांनी गुजरातपासनं दिल्लीपर्यंत नरेंद्र मोदींसोबत प्रत्येक राजकीय युद्ध लढलं. निवडणुका असून देत, पक्ष संघटना असून देत, विरोधकांचे हल्ले असून देत किंवा सरकारवरचं संकट असून देत, प्रत्येक वेळेला नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारे अमित शहा यावेळी मात्र पडद्यामागे राहिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत. काही विश्लेषकांच्या मते अमित शहा यांनी या आंदोलनापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवलं का? कारण जर परिस्थिती बिघडली, आंदोलन अधिक तीव्र झालं किंवा सरकारवर नाराजी वाढली तर त्याचा राजकीय फटका फक्त नरेंद्र मोदींना बसावा आणि स्वतः मात्र त्या वादापासून दूर राहावं, अशी काही रणनीती होती का अमित शहा यांची? अशी ही चर्चा रंगली आहे. या संबंधी कोणताही अधिकृत पुरावा नाहीये, पण अशा चर्चा मात्र मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या आहेत. त्याच वेळेला दुसरी एक चर्चा आणखी वेगानं पुढे आलेली आहे आणि ती म्हणजे भाजपमध्ये नरेंद्र मोदी एकटे पडतायत का? कारण या संपूर्ण आंदोलनात ना राजनाथ सिंग पुढे आले, ना अमित शहा पुढे आले. पहिल्या फळीतले फारसे नेते सरकारची बाजू आक्रमकपणे मांडताना दिसले नाहीत. ज्या पद्धतीनं संपूर्ण राजकीय भार नरेंद्र मोदींवर पडला, त्यामुळे एक वेगळाच संदेश जगासमोर गेला. सरकार म्हणजे मोदी, पक्ष म्हणजे मोदी आणि संकट आलं तरी त्याचा सामना करायचा तोही मोदींनीच. भाजपमध्ये इतके मोठे नेते असताना सगळी जबाबदारी एका व्यक्तीवर का आली? हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतोय. याच चर्चेतनं अमित शहा यांच्या भविष्यातल्या राजकीय महत्वाकांक्षेचाही मुद्दा पुढे येतोय. आपल्याला माहितीये अमित शहा हे गेले अनेक वर्ष भाजपमध्ये क्रमांक 2चे नेते म्हणून ओळखले जातात. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या सोबत त्यांनी पक्ष उभा केला. दिल्लीमध्ये पक्षाध्यक्ष म्हणून त्यांनी भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिलं. त्यानंतर ते देशाचे गृहमंत्री झाले. पण या संपूर्ण प्रवासात अमित शहा हे कायम
दुसऱ्या क्रमांकावर राहिले, नंबर 2 राहिले. प्रत्येक राजकारण्याच्या मनात एक दिवस सर्वोच्च पदाचा विचार येणं हे स्वाभाविक असतं. त्यामुळे भविष्यात पंतप्रधान पदाची इच्छा अमित शहा यांच्या मनात असू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळातनं अधूनमधून होतीये. आणि त्यातच काही काळापासून उपपंतप्रधान पदाबाबतच्या चर्चाही, अमित शहांच्या उपपंतप्रधान पदाबाबतच्या चर्चा समोर येत आहेत. आता या सर्व चर्चांचा नरेंद्र मोदींवर काही परिणाम झाला असेल का, हाही प्रश्न विचारला जातोय. अर्थात याबाबतही कोणताही अधिकृत पुरावा नाही, पण राजकीय चर्चांमध्ये हा मुद्दा सातत्यानं उपस्थित केला जातोय. या संपूर्ण समीकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाही एक महत्वाचा पैलू आहे. भाजपमध्ये नेतृत्वाचा प्रश्न जेव्हा जेव्हा येतो हा केव्हा लोकप्रियतेवर किंवा निवडणूक जिंकण्याच्या क्षमतेवर ठरत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेलं नातं, वैचारिक प्रवास आणि संघटनात्मक पार्श्वभूमी यालाही मोठं महत्त्व असतं. नरेंद्र मोदी हे संघाच्या पार्श्वभूमीतनं पुढे आलेले आहेत. नितीन गडकरी हे देखील संघाच्या मुशीत घडलेले नेते आहेत. तर अमित शहा यांचा राजकीय प्रवास हा मुख्यतः भाजपच्या संघटनेतनं पुढे आलेला आहे असं मानलं जातं. त्यामुळे भविष्यात नेतृत्व बदलाचा प्रश्न जर निर्माण झाला तर संघाची भूमिका निर्णायक ठरू शकते असं अनेक राजकीय अभ्यासकांचं मत आहे. मात्र या संपूर्ण कथेला आणखी एक महत्वाचा अँगल आहे. कदाचित अमित शहा दूर गेलेच नव्हते. उलट नरेंद्र मोदींनीच ही संपूर्ण लढाई स्वतः लढण्याचा निर्णय घेतला असेल असं बोललं जात आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून मोदींनंतर कोण अशा चर्चांना वेग आलाय. लोकसभा निवडणुकीला अजून 3 वर्ष बाकी आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या चर्चांना सुरुवात झाली. त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल अशा चर्चा सुरू झाल्यात. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदींनी पक्ष आणि सरकार दोन्ही ठिकाणी अजूनही अंतिम निर्णय घेणारा नेता मीच आहे असा मेसेज देण्याचा प्रयत्न केला असेल का? सीजेपी आंदोलनाच्या काळात संपूर्ण परिस्थिती स्वतः हाताळून मी अजूनही नंबर 1 आहे, भाजप म्हणजे नरेंद्र मोदी आणि सरकार म्हणजेही नरेंद्र मोदी असा राजकीय संदेश नरेंद्र मोदींनी दिला असेल का? अशाही चर्चा राजकीय पटलावर रंगलेल्या आहेत. राजकारणात अनेकदा उपस्थितीपेक्षा अनुपस्थिती जास्त बोलकी असते. एखादा नेता काय बोलतो यापेक्षा तो कुठे दिसत नाही याचा राजकीय अर्थ असतो. अमित शहा यांची शांतता, नरेंद्र मोदींची एक हाती आक्रमक भूमिका आणि पहिल्या फळीतल्या भाजप नेत्यांचं तुलनेनं कमी दिसणं या तिन्ही गोष्टींनी अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार नाहीयेत, पण पुढच्या काही महिन्यात भाजपमध्ये घडणाऱ्या राजकीय हालचाली या चर्चांना नक्कीच दिशा देतील. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, 2029च्या लोकसभा निवडणुकीची तयारी फक्त विरोधकांनीच नाही तर भाजपनंही आतापासून सुरू केलेली आहे. नेतृत्वाचा प्रश्न असेल, उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न असेल, संघाची भूमिका असेल, अमित शहा यांच्या भविष्यातल्या महत्वाकांक्षा असतील आणि नरेंद्र मोदी यांचं अजूनही अबाधित असलेलं नेतृत्व असेल, या सगळ्या गोष्टी येत्या काळात भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. आणि म्हणूनच आज अमित शहा कुठे आहेत हा प्रश्न जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा प्रश्न आहे भाजपमध्ये नेतृत्वासाठी पुढचा नंबर नेमका कुणाचा आहे. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात काही बिनसलं आहे का? नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक हे संपूर्ण आंदोलन एक हाती हाताळला असं तुम्हाला वाटतं का, की अमित शहा हे जाणीवपूर्वक या संपूर्ण आंदोलनापासून अलिप्त राहिले? या संबंधी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.